अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। तर 2 तारखेला आहे चैत्र पौर्णिमा। ती चैत्र नवरात्री झाली आहे। आता बघा, चैत्र पौर्णिमा काळ म्हटलं की हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी, त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि आपल्या कुलदेवी सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा हा काळ आहे। पौर्णिमा काळामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो, त्याचबरोबर आपण सत्यनारायण सेवा करत असतो आणि त्यातल्या त्यात ही पौर्णिमा ही खूप खास आहे, कारण की ही चैत्र पौर्णिमा आहे। चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला ज्या सेवा करायला जमलं नाही त्या आपल्याला करण्याची संधी या चैत्र पौर्णिमा काळामध्ये मिळालेली असते। बघा, तर चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या परीने कुलदेवी सेवा केल्याच आहेत, बऱ्याच महिलांनी केल्या असतील, पण ज्यांना कुठल्याही सेवा करणं शक्य झालं नसेल या चैत्र नवरात्रीमध्ये मासिक धर्मामुळे, सुतक आल्यामुळे, विटाळ आल्यामुळे, त्यांच्यासाठी चैत्र पौर्णिमा हा अतिशय उत्तम काळ आहे। ज्या सेवा आपल्याला करता आल्या नाही चैत्र नवरात्रीमध्ये त्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत। चैत्र पौर्णिमा, आता पौर्णिमा कधीपासून सुरू होते तर 1 तारखेला संध्याकाळी 7:07 पौर्णिमा सुरू होत आहे। तर ती 2 तारखेला या दिवशी गुरुवार आहे, तर ती 7:42 असणार आहे। तर अर्थात उदयतिथीनुसार 2 तारखेला पौर्णिमा ग्राह्य धरली जाते आणि याच दिवशी आपल्याला सत्यनारायण सेवा सुद्धा करायची आहे, जी आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो। पण जर कोणी करत नसेल तर आता बघा, ही चैत्र पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला सत्यनारायण सेवा करायची आहे। पौर्णिमेला आपण सत्यनारायण सेवा करत असतो। परमपूज्य गुरुमौलींनी आपल्याला सांगितलं आहे की आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, कर्ज कमी करण्यासाठी किंवा कुठलेही लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होण्यासाठी दर पौर्णिमेला सत्यनारायण आपल्या घरामध्ये घडलंच पाहिजे आणि त्यासाठी या पौर्णिमेला सुद्धा आपल्याला सत्यनारायण सेवा करायची। आता सत्यनारायण हे पौर्णिमा काळामध्ये, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचं असतं। आता प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5 ते 5:30 वाजेपासून ते संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत हा जो काही काळ आहे हा प्रदोष काळ समजला जातो आणि या काळामध्ये आपल्याला सत्यनारायण सेवा करायची असते। आता बऱ्याच महिलांना या काळामध्ये काही अडचण असल्यामुळे किंवा कुठल्याही कारणामुळे जर शक्य होत नसेल या काळामध्ये सत्यनारायण सेवा करणं, त्यांनी पौर्णिमा काळामध्ये दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सत्यनारायण सेवा करू शकता। पण बघा, आपण संध्याकाळी दिवे लावतो, दिवाबत्ती आपण करतो, कारण की हा काळ जो आहे तो माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करण्याचा काळ आहे आणि या काळामध्ये जर आपण भगवान विष्णूची सेवा केली तर माता लक्ष्मीला अर्थात कोणाची सेवा जास्त प्रिय आहे? भगवान विष्णूंची, आणि त्यामुळे त्या सेवेचं जे काही फळ आहे ते आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतं। म्हणून आपल्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण सेवा करायची असते। पण ज्यांना अगदी शक्यच होत नाही प्रदोष काळामध्ये, त्यांनी दिवसभरामध्ये कधीही ही सेवा करू शकतात, तरी काहीच हरकत नाही। आणि आता ही चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण सेवेबरोबरच आपल्या कुलदेवीसुद्धा आपल्याला सेवा करायची आहे। ज्यांना आता चैत्र नवरात्रीमध्ये कुठलीही सेवा करायला जमलं नाही आपल्या कुलदेवीसाठी, त्यांनी चैत्र पौर्णिमेला आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या आपल्याला सेवा करायच्या आहे। आता सेवा कोणत्या करायच्या आहेत तेच आपण आजच्या बघणार आहोत। सगळ्यात प्रथम तर या चैत्र पौर्णिमेला तुम्हाला आता चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं बऱ्याच महिलांना शक्य झालेलं नाही, मग त्यांनी चैत्र पौर्णिमेला अवश्य तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे। दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, तुम्ही कधीही हा पाठ करा, पण तुमच्याकडनं या दिवशी हा पाठ घडलाच पाहिजे। लक्षात घ्या, आपल्या कुलदेवीसाठी अत्यंत प्रभावी हा दिवस आहे। जसं शारदीय पौर्णिमा असते तसंच चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे आणि या दिवशी आपल्याकडनं कुळाचार घडलाच पाहिजे। त्यासाठी आपल्याला कुलदेवीची सर्वात प्रभावी सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण, ते आपल्याला या दिवशी करायचंच आहे। अगदी 1.5 तासामध्ये आपला हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो। पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल या दिवशी 2 तारखेला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, तुमच्या वेळेमध्ये तुम्ही हे पारायण करू शकता आणि नक्की करण्याचा प्रयत्न करा। एरवी आपल्याला नाही शक्य होत, आपण कितीही ठरवलं तरीसुद्धा आपल्याकडनं या सेवा कुठे ना कुठे राहून जातात। आपली रोजची नित्यसेवा आपण करत असतोच, पण आपल्या कुलदेवीसाठी आपल्याला हे पारायण करणं, बघा, आपण किती ठरवलं तरी आपल्याकडनं होत नाही। पण जेव्हा हा विशिष्ट काळ असतो तेव्हा आपण जर खरंच मनावर घेतलं तर आपल्याकडनं त्या सगळ्या सेवा घडतात आणि त्या सेवेचं फळ आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतं। आणि आपल्या कुलदेवी सेवा करणं हे तर अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की ती आपली कुलदेवी आहे आणि ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते। तिची सेवा केल्याने आपल्या जीवनातल्या बऱ्याच अडचणी या कुठे ना कुठे दूर होतात, आपल्यावर येणारं संकट दूर निघून जातं, कारण की ती आपल्याला वेळोवेळी मार्ग दाखवते। ती आपली आई असते आणि ती आपल्या लेकरांचं, आपल्या भक्तांचं नेहमीच रक्षण करत असते। म्हणून आपल्या कुलदेवी सेवा आपल्याला करायची असते आणि त्यासाठी हा पौर्णिमा काळ हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे। आणि हा चैत्र पौर्णिमा काळ तर
अतिशय उत्तम हा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तर त्यावेळेमध्ये तुम्ही केव्हाही हे पारायण करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, आता जसं की आपण शारदीय नवरात्रमध्ये अगदी उत्साहात आपण 9 पाठ करतो दुर्गास्तुती पारायणाची किंवा 14 पाठ आपण करतो आणि त्याची जी काही सांगता आहे, जे काही उद्यापन आहे ते आपण कोणी अष्टमीला करतं, कोणी नवमीला करतं, कोणी दसऱ्या दिवशी करतं. तर जसं आपण त्याच्या उद्यापनाला पूर्णाच्या आरत्या करतो तसंच अगदी या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आहे. जर तुमच्याकडनं चैत्र नवरात्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा कुळाचार घडला नसेल तर नक्कीच या पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमेला तुम्हाला दुर्गास्तुती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्या कुलदेवीसाठी तुम्हाला पूर्णाच्या आरत्या करायच्या. आता पूर्णाच्या आरत्या करण्याची पण पद्धत आहे. काही जणांकडे पूर्णाच्या आरत्या म्हणजे दिवे बनवले जातात किंवा बघा आपल्या केंद्रानुसार जर तुम्ही बघितलं तर आपल्या केंद्रात सांगतात आपल्याला की एका ताटावर पुरण थापून घ्यायचं, त्याला 11 होल तुम्हाला पाडायचे आहेत आणि त्या 11 होलामध्ये तुम्हाला 2 फुलवातीची 1 फुलवात बनवून तुम्हाला ते तुपाचे दिवे त्या आरत्यामध्ये पूर्णामध्ये लावायचे असतात. म्हणजे असे तुम्हाला पूर्णाचे दिवे बनवायचे असतात. 11 पूर्णाचे दिवे तुम्हाला करायचे असतात आणि त्या दिव्यांनी, त्या आरत्यांनी तुम्हाला आपल्या कुलदेवीची आरती करायची असते. तर अशा पद्धतीने आपलं हे पाळण्याचं उद्यापनसुद्धा घडतं आणि आपल्याकडनं कुळाचारही घडतो. तर तुम्हाला त्या पूर्णाच्या आरत्यांनी आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल या दिवशी एखादी सुवासिन जीव घालणं, कुमारिका जीव घालणं, जसं की आपण शारदीय नवरात्रमध्ये करतो, कन्यापूजन आपण करतो, हवन करत असतो. जर तुम्हाला शक्य असेल, आता तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये जर शक्य झालं नाही सगळ्या सेवा करणं, तुम्ही चैत्र पौर्णिमेला करू शकता, तुम्ही हवन करू शकता. जसं आपण शारदीय नवरात्रमध्ये करतो अगदी सेम त्याच पद्धतीने तुम्ही या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हवन करू शकता. काहीच नाही, फक्त एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे तुम्ही या मंत्रात जप करा आणि हवन करा तरीसुद्धा चालणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमची ही सेवा पूर्ण होते. त्याचबरोबर तुम्ही कन्यापूजन जर तुम्हाला करायचं असेल तर एखाद्या कन्येला तुम्ही जेवू घालू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला रामनवमीला, दुर्गाष्टमी आणि रामनवमी एकाच दिवशी आहे, त्यामुळे आपण त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एखाद्या कन्येला जेवू घालू शकता. जर तुम्हाला तेव्हा शक्य झालं नसेल, तुम्ही चैत्र पौर्णिमेला कुठल्याही एखाद्या कन्येला बोलून तुम्ही तिचं पूजन करा, तिला जेवू घाला, ज्या आवडीच्या वस्तू तुम्ही तिला देऊ शकता. म्हणजे तुमच्याकडनं ही कुलदेवी सेवा घडते आणि त्याचं फळही तुम्हाला तितक्याच पटीने मिळते. बघा, जेवढ्या आपण सेवा करतो ना, आपली कुलदेवी तेवढ्याच पटीने आपल्याला भरभरून देत असते. म्हणून जेवढ्या तुम्ही सेवा करणार त्याचं फळही तुम्हाला तितक्याच पटीने मिळणार आहे. जशा जमतील, जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करणं शक्य असेल तर नक्की करा. नाही शक्य, तुम्ही जर दुर्गास्तुती पाठ करणार असाल तर किमान 1 वेळेस तरी सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करा. जरी तुम्ही दुर्गास्तुती पारायण करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला किमान 1 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करणं हे आवश्यक असतं. तेव्हाच आपला हा पाठ संपूर्ण होतो, त्या संपूर्ण पाठाचं आपल्याला फळ मिळत असतं. तर तुम्हाला किमान एकदा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. किमान 1 माळा तुम्हाला 99 मंत्रात जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्रात तुम्हाला किमान 1 माळा जप करायचा आहे. लक्षात घ्या, खूप सुंदर प्रभावी सेवा आहेत आपल्या कुलदेवीसाठी. तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन तुम्ही 1 वेळेस श्रीसूक्ताचं पठण करत करत तुम्ही कुंकुमार्चन करा तरीसुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. कारण की या दिवशी आपल्याला अनेक सेवा करायच्या आहेत, त्यामुळे 16 वेळेस श्रीसूक्त पठण करणं सगळ्यांना शक्य होईल असं नाही. तुम्ही किमान 1 वेळेस श्रीसूक्ताचं पठण करा, करत करत तुम्ही कुंकुमार्चन करा तरीसुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. म्हणजे आपल्याला जमतील तशा सेवा आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर कुलदेवीची ओटी भरणं. आता कुळाचारमध्ये कुलदेवीची ओटी भरणं ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरायला जमलं नाही त्यांनी चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे. जवळपास कुलदेवीचं मंदिर असेल तर तुम्ही जाऊन कुलदेवीची ओटी भरा किंवा मूळ शक्तिपीठावर जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. पण सगळ्यांनाच मूळ शक्तिपीठावर जाऊन शक्य होणार नाही, तर तुम्ही आपल्या देवघरातल्या आपल्या कुलदेवीचा जो काही फोटो आहे, टाक आहे, तुम्ही घरातल्या घरात जरी आपल्या कुलदेवीची ओटी भरली तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. ओटी भरताना तुम्ही खण नारळाची ओटी भरू शकता किंवा तुम्ही रेशीम सुताची साडी, खण, नारळ, हळद, कुंकू, अक्षदा या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ओटीमध्ये ठेवून तुम्ही कुलदेवीची ओटी भरा तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. कुलदेवीची ओटी भरायलाही तितकंच महत्त्व आहे, त्यामुळे नक्कीच ज्यांना या चैत्र नवरात्रीमध्ये जमलं नाही ओटी भरायला त्यांनी चैत्र पौर्णिमेला भरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे सुद्धा लक्षात घ्या, आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा घडते आणि कुलदेवीची ओटी आपल्याला वर्षातून एकदा तिच्या मूळ शक्तिपीठावर जाऊन भरणं हे गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं.
पण आपल्याकडनं ते शक्य होत नाही. आता प्रत्येक वेळेस आपण जाऊ शकत नाही नवरात्रीमध्ये, पण लक्षात घ्या, तुम्ही आता फक्त घरातल्या घरात जरी ओटी भरली आणि नंतर तुम्ही जेव्हा मूळ शक्तीपीठावर जाणार तेव्हा तुम्ही ती ओटी तुमच्या कुलदेवचरणी अर्पण करू शकता, तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर याच्या काही सगळ्या सेवा आहेत, तुम्हाला जेवढ्या जमतं त्याच्यामधल्या तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. सत्यनारायण सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे, ती सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झायली सेवा मी स्वयं माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.